सरेंडर करून टाकला सिंगल विकेट डॉलर घेऊन पण मी नाही तीन बॉल 50. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल सचिन मोरेचा, पहिलाच बॉल. यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्पिनिंग बॉल लाईनच्या बाहेर. विशाल चित्तेकरनं सुरुवात दिली. पहिलाच बॉलवर षटकार. रोशन जा बस. रोशन बस ना. सुरुवात मात्र चांगली झाली विशालकडून. समोर डाऊन द ग्राउंड खेळला. स्ट्रेट ड्राईव्ह फटका. सिंगल तर मिळाली. दर्शन सेकंड साठी थांबत होता. 1 रन. टीमची टोटल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. सुंदर फटका. यावेळेस मात्र गॅप शोधले. जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय कवचला. दर्शनच्या पॅट मधून येतो एक नेत्रदीपक फटका. चौकार. ऑरीने ज्या प्रकारे बॅटिंग केली कालपासून त्यांचा कॉन्फिडन्स खूपच हाय आहे. अशीच बॅटिंग करायला पाहिजे. गणेश, ती बॅट माझी आहे पण माझ्यापेक्षा जास्त तोच बॅटिंग आहे म्हणून माझ्या बॅटला बॉल लागत नाही असं वाटतंय. म्हणजे कानफाडत मारतोय बघ ना अक्षरशः. तुम्ही प्राऊड फील केलं पाहिजे. तुमच्या बॅटने कोणतरी रन मारतोय. म्हणजे तुमच्या बॅटने नको निघू दे पण तो तरी मारतोय. चांगली गोष्ट आहे. माझ्याच लागत नाही ना पण गावात नाव काय शॉट पाहायला मिळतोय. बॉल चाललाय तिकडे या फाईन लेग मॉड्युलरच्या दिशेनं. 4 धाबां करता विशालच्या पॅट मधून चौकार. खेळायचंच आहे भाई. विनय ठाकूर गेलाय पुढे स्कोर. टी शर्ट काढून टाक ना भाई. टी शर्ट गाडीवर आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय विशालच्या पॅट मधून. पहिल्या ओव्हरमध्ये सचिन बरोबर मात्र मोठं आक्रमण चढवलं. पहिल्याच ओव्हरमध्ये थांबा झाला त्या बॉलला. 20 धाबा. सचिन मोरेच्या अगेन्स्ट 20 धाबा येणं नक्कीच महागाचं षटक मात्र पाहायला मिळतंय. दर्शन ऑन स्ट्राईक. कालही खूप चांगला खेळ केला होता दर्शननं. पहिल्याच ओव्हरमध्ये मोरेच्या 20 धाबा आल्या त्यामुळे दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. देवांशी देवन आदर्श पनवेल टीमची. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. स्ट्रेट टू द लॉंग ऑन. फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू दिला इकडे मात्र. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त करत असताना सलामीवीर दर्शनला दाखवला पॅव्हलियनचा रस्ता. पहिला धक्का देवांश 11 आणि आदर्श पनवेल टीमला. आदित्य साळवे तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना आमच्या सगळे साथी समालोचक गणेश पारंगे आहेत. त्याचप्रमाणे सौरभ ठोकळ आहेत कॉम्बॉक्स मध्ये. आदित्य साळवे नवीन बॅटर. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. परंतु शॉर्ट थर्ड मधला मोरे तिकडे आहेत त्यामुळे रन मिळणार नाहीये. टॉप बॉल.
पंकज गायकर. चांगली सुरुवात केली पंकज यांनी आपल्या गोलंदाजीमधून, कारण पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र धावसंख्या फिरून खेळला हा स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून हा फटका एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता करता साळवेच्या बॅटमधून षटकार. दीपक सर, म्हणजे हा मुरलेला गोलंदाज आहे. तुम्ही जरी एक सिक्स मारला असेल तर पुढच्या बॉलला विकेट काढण्याची क्षमता या बॉलरकडे आहे. हॅलो. आणि सुरेख गोलंदाजी मैदानावरती चालू आहे पंकज गायकरची. मात्र असं मला वाटतंय की आमचा ओम खोपकर आणि सचिन मोरे यांची झोप पूर्ण नाही झाली. याचं कारण असं आहे काल डब्बे आणि आता बेस्ट वर्सेस बेस्ट आलाय. पाहावं लागेल भट्याची बॉडी लँग्वेज पाहता ऑफ ब्रेक त्याच्याच प्रकारे होतोय का काय. आणि हो, बिरकावून दिल्या वेळेस चेंडू. गणेश काय म्हणशील, सुरेख गोलंदाजी चालू आहे. इन्फॉर्म गोलंदाज सचिन मोरे पूर्वी आल्टो या एकेरी धावेनं विशाल जितेकर या स्पर्धेमध्ये 100 धावा कंप्लीट करतोय. वेलपट एकदा जोरदार टाळ्या उंचावू द्या. 100 कंप्लीट. यावेळेस साळवेचा आणखी एक मोठा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय. बॉल जाईल सीमा पार. 6 धावांकरता षटकार. विशाल जितेकर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जिथनं काल त्यांनी इनिंग सोडलेली तिथूनच आज चालू केलेली आहे. खूप उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग. पण पंकज यांनी पहिले 2 चांगले बॉल टाकून 1 विकेट काढून नंतर 2 सिक्स खाल्ले. हे एक्सपेक्टेड नाही एक्सपिरियन्स बॉल गोलंदाजाकडून. आता जर बॅटिंग लाईन बघितली आलतो तुम्ही तर हे 2 बॅट्समन तर आहेत, पण त्याच्यानंतरचा 1 डाऊन 2 बॅट्समन आहे. 4 बॉलात 4 सिक्स मारलेल्या. तो जी रील आलेली मजा हॅलो. म्हणजे गणेश पारंगे यांना म्हणायचंय की एक ऑरी जरी बाद झाला असला तरी एक ऑरिवलीचा खेळाडू आहे. काय दुसरी लॉरी आहे केतन पाटील. एक ऑरी आउट झाला तरी आणि त्यांच्या बरोबर एक ऑरिवलीचा खेळाडू आहे. आणि देऊ का बाई तुला? खूपच बाहेर होता. ऑफस्टमच्या मोरेचा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन. कैलास भोईर सर आहेत आपट्याचे, त्यानंतर आत्माराम कोळी सर आहेत. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये काउंटर पंचांच्या भूमिकेमध्ये असतात आणि अमोल काळे जास्त वेळ बाहेरच आहेत. अमोल काळे यांच्यावर बाकीची जबाबदारी आहे सगळी. मॅनेजमेंट आहे त्यांच्यावर. जास्त वेळ बाहेर असतात ते. पाणी आलाय की नाही, जेवण आलाय की नाही, सगळ्या गोष्टी बरोबर चालल्यात का. या फटका उंच गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. पोडीची यावर्षी टीम बघितली तर पोडीचा एक उत्कृष्ट असा म्हणजे फॉर्मात असलेला बॅट्समन आणि गोलंदाज हा म्हणजे आदी साळवी. खूप चांगला खेळ करताना. खूपच बाहेर आहे. मोरेची सुद्धा लाईन भरकटले. दीपक सर काल रात्रीपासूनच भरकटली. पिसारवाला तरी मला तर वाटतं 6व्या विकेटच्या बाहेर बॉल टाकलाय काल. बॅटिंग सुद्धा त्याची झाली नाही पिसारवाला म्हणावी तशी. आल्टो त्या बॉल बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, थोडा सचिन मोरे सध्या बॅड हे चांगले खेळ. मला असं वाटतं सचिन मोरेला राग आलाय, पण ठीक आहे, अशी मजा एक चालू आहे. मनावर घेऊ नका. आम्ही पण 25 खातो काहीतरी. काय बोलशील गणेश? एवढं वाईट नव्हतं बोलायचं. बॉल वाईट 5 रन दिले आल्टो. तुम्ही असं काय बोलताय? मी नाही बोललो काय म्हणतो. बोलला
पण ज्या बॅट्समनची आतुरतेने वाट बघतोय आपण त्याची बॅटिंग कधी येणार आहे म्हणजे, केतन पाटील ह्या मैदानावर सोडून सगळे मैदान गाजवतो. कुठले तरी मैदान सोडावे लागतात तुम्हाला. कुठले तरी मैदान सोडावे लागतात, पण ज्या मैदानावर तो खेळतो तिथे नॉट आउट राहतो. हा चांगला बॉल होता, थोडासा बैठक खेळण्याचा प्रयत्न केला होता साळवेनं. एक रन पूर्ण करण्यात आले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 46 धावा, 46 रन्स ऑन बोर्ड. काल रात्री नाईटला 5 रन वाचवले. यावेळेस मात्र ऑन साईडला भिरकावून दिलाय विशाल चितेकरच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, षटकार. आणि 6 धावांच्या बरोबरीनं देवांश शिलेबन आदर्श पनवेलचं अर्धशतक धाव फलकावर. सुपर बॅटिंग फ्रॉम विशाल. मोरेचा हा चेंडू लेफ्ट केला होता, आउटसाइड ऑफ सुपरचा इशारा बाईट बॉलचा एकत्रित रन. चांगल्या धावा पाहायला भेटत आतापर्यंत. आणखीन एक मोठा स्कोर करण्याच्या तयारीमध्ये, कारण पहिल्याही मॅच मध्ये जवळपास 88 धावा झाल्या होत्या. काल सर्वात मोठी धावसंख्येचा डोंगर मात्र रचला, 101 धावा केल्या होत्या. यावेळेस मात्र कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे स्वीप कव्हरला वेगानं पुढे आलाय, तोपर्यंत मात्र सिंगल रन. सोनिया काय करतो लाका? चला पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जा. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 54 धावा, 54 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली टीम परफॉर्मन्स करते. जरी कागदावर ही टीम थोडीशी लो वाटत होती, पण ज्या प्रकारे कॅप्टन कूल हा प्लेअर घेऊन खेळतोय त्या प्रकारे असं वाटतंय का हा संघ देखील 3 सामने जिंकून क्वालिफाय मध्ये जाऊ शकतो. आलटो पण मला तर वाटते प्रेमने किसन याला फोन केला होता की कुणाल याला बॉलिंग द्या. आता कुणाल तुमच्या टीम मध्ये आहे, तुम्ही बॉलिंग का नाही देत आहेत त्याला? बॅटिंगला पाठवणार आहेत का? मग तुम्ही ओपनिंगला येऊ नका प्लीज, कुणालला ओपनिंगला पाठवा. आणि वैभूला प्रेम तुम्ही काय देणार आहेत, बॅटिंग का बॉलिंग? गाडी गाडी त्याला सांग गाडी. तिला चार्जिंग नाही. आणि आता आदयचा आजी माझी अष्टपैलू खेळाडू रिटायरमेंट घेतली आणि परत कमबॅक केलंय असा आदयचा प्लेअर म्हणजे आबी हुजरे. बघूया आता काय करतोय. आणि आमची कॉमेंट्री जर ऐकतील असेल तर ऋषी नाईक तुम्ही कुठे आहात, या लवकर, तुमची वाट पाहिली जाते. गणेश आम्हाला माहिती आहे ते तुम्ही वाट बघत नाहीत, तर आमची वाट लावायला घेणार तो आल्यावर. ना ऋषी नाईक काल सामना खेळायचा नव्हता, परंतु अल्टोचा अट्टहास होता आणि त्यामुळे तो सामना पूर्ण झाला. अरे असं बोलला दीपक जातो उद्या मला आज आल्यावर ऋषी नाईक बघूया काय होते. ओ वॉल फिल्डिंग शिव कणकणवाडी. आमच्या टीमला चान्स भेटला नाही, पण तिकडे जाऊन फिल्डिंग चांगली करतोय. कोणाच्या जागेत प्लेअरचा नाही खेळायला. पुरणपोळीच्या बाहेर तू नेहमी असतो. नाही एकदाच गेलो रे, एकदाच गेलेलो, बरा लाईनीत नाही राहायला भेटला. फोन कर त्याला. कुठं आहे प्रॅक्टिसला होता तो. आज लाईन होती रे त्या होळीच्या दिवशी, बोलत हा त्याने आणून दिलं बघ. उत्कृष्ट फलंदाजी. आपण स्विंग बॉल ठेवला होता की रन कमी होतील, पण कालपासून जर रेकॉर्ड बघितला तर ते स्विंग बॉलच 20-22 रन निघतात. मानस लालाचं असं म्हणणं की सुरुवात किसन शिंदे यांनी केली आहे. किसन कुठे आहात तुम्ही?
पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बीट केलंय विशालला. डॉट बॉल हवेच्या दिशेने स्विंग केलाय अभियुजरेने. हे स्किल आहे अभियुजरेचं. ओम कुपकर काय म्हणताय आपण? तुझ्याकडे फोन आहे विशाल? हा माझ्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. खूपच बाहेर पिचिंग होती. आणखीन एक रन धावसंख्या जाऊन पोहोचले ती. पासवर्डच माहिती नाही. अरे अनलॉकच आहे बघ. चौपन्न 55 नंतर एक 6 बसला. मग त्याच्यानंतर सचिन मोरे, तुम्ही एक एक्सपेरिमेंट करायला हरकत नाही. वैभवला बॉलिंग दिला तर एक नवीन खेळाडू न्यू पनवेल मध्ये तयार होऊ शकतो. असा प्लेअर त्याला चान्स पाहिजे. कोण नावं नाही ठेवणार आहेत तसं, पण सचिन मोरे कसं आहे, न्यू प्लेअरला तुम्ही आता चान्स दिला पाहिजे. ओम कोपकर, तुमच्या कॅप्टनला सांगा ना अल्टोला जरा चान्स द्यायला नवीन प्लेअरांना. तिसरा षटकार. स्विंग बॉलला परत आले 24 रन. विशालची किती झाली रे? काय? अजून 42 झाले. केतन पाटील, जाऊ द्या, ती बाईक नाही तुमच्या नावावर. कशाला त्या बाईकला हात लावताय? जाऊ दे, सोडून द्या विषय. तुम्ही आता बॉलिंगवर कॉन्सन्ट्रेट करा जरा. ती केतन पटेलने हात लावून त्याची चार्जिंग घालवली आहे. ती बाईक बंद झाली. कोणाचं नाव काढता का? तुमचं नाव टाकताय काय त्याच्यावर? केतन, राग मानू नका, कॉमेंट्री आहे. तुम्ही पण माईक घेतला होता हातात. आता तुमची बॉलिंग बाकी आहे. चौकार. छोट्या मालदार मुद्दामून बिल्डिंग करत नाहीये. आमच्या शिवला बॉलिंग भेटू शकते का? आणि गणेश काल कुठून तर तिकडे उड्या मारून आले होते, आज दिसलेच ना, अचानक डायरेक्ट ग्राउंडवरच दिसले. गणेश सोनावणे. आणि ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो गोलंदाज 77 स्पोर्ट्स मधला वैभव ओम कोपकर याच्याकडून विकेटला 200 रुपये. ओम कोपकर दिलेत नाही, तुम्हाला जमा करा इथं पैसे पहिले. हा नंतर रात्री जेव्हा पार्टीला बसाल तेव्हा तुम्हाला 2 बिअर जास्त द्यायला लागतील. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणजे लाईन अँड लाईन बघितलं तर एकदम परफेक्ट आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग. सार्वजनिकडे सिंगल घेतले आणि विशाल जितेकर सध्याच्या घडीला खरं तर अर्धशतकाकडे त्याची वाटचाल सुरू आहे. आणि पाहूया, काल एक अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि इकडे मात्र न्यू पनवेल प्रीमियर लीग मध्ये 2 अर्धशतक, आणखीन एक अर्धशतक टोकलं विशाल जितेकर, कॅप्टन कुल विजयनं. इकडे मात्र दमदार फलंदाजीचं प्रदर्शन करत या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक, बॅटचं चुंबन घेत असताना बॅट दाखवून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय. वेल प्लेड विशाल. ग्रेट बॅटिंग, ग्रेट नॉक. का मला रायगडचा लेजेंड बोलतात, त्याचे हे उत्तर आहे विशाल जितेकर यांच्याकडून. केतन पाटील, तुमच्या बॉलिंगवर कॉन्सन्ट्रेट करा प्लीज. कॉमेंटला आम्हाला करू द्या. तुमचं गॉगल लावा आणि बॉलिंगवर लक्ष द्या जरा. तुमचे जे 4 6 आहेत ना, 4 6 ते आजिवलीला वाले 40 गाववाले ते अजून येत आहेत. एक नंबर. अजून एक षटकार. सिरीजच्या रेसमध्ये 1 साइड विशाल जितेकर पुढे.
आता 28 सचिन मोरे तुमच्या दुसऱ्या बॉलरला कुठल्या पण दिला असं त्याने पण एवढाच मार खाल्ला असं, त्यामुळे तुम्ही काय बोलू नका. 88 कुठे 88 धावा धावफलकावर. आजच्या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 88 धावाचा जो सामना होता, परंतु काल 101 तो हाय स्कोर आहे. चांगला बॉल होता इकडे मात्र. अतिशय उत्कृष्ट बॉल, अतिशय उत्कृष्ट बॉल. सचिन मोरे चांगला बॉल टाकला, तुम्ही काय बोलत नाही, फक्त 6 खाल्ल्यावर बोलताय. ही कॅप्टनशिप बरी नाही. वैभव चांगला बॉल टाका, विरू तिकडनं लाईव्ह मॅच बघतोय. अजून एक षटकार बागपुटवरून पुन्हा एकदा केसला इकडे मात्र स्कोअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं विशालच्या बॅट मध्ये येतोय. आणखीन एक षटकार आणि धावसंख्या मात्र झपाट्यानं विकसित होत असताना 94 धावा धावफलकावर. पण झाडाखाली हिरामन कल्लू बसले, ते कोणाची वाट बघतात? हिऱ्याची कुठे बसलाय छोट्या? तू बॉल पकड, त्याला बघू नको, बाउंड्री सोडलीस. 94 रन्स आणि हा सुद्धा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, परंतु मिळतील 4 धावा आणि चौकारच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. देवांश 11 आदर्श पनवेल संघानं आणखीन एक चांगली धावसंख्या. काल 101 आणि आज 98 धावा पूर्ण झाल्यात. 99 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 99 रन्स टू विन. हॅलो वैभव, परत कधी आहे ना फॉर्म भरताना विचार करत जा. आणि रात्री मला बोलला अरविंद दादा बॉलिंग द्यायला सांग ना, बॉलिंग द्यायला सांग ना. आणि आता इथं 23 धावा खातो तू. धावते तरी 2 बॉल चांगले टाकले. दीपक सर, विशाल जितेकर यांच्या बॅटिंग बद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? एवढी सुंदर बॅटिंग. 19 बॉल मध्ये 66 धावांची इनिंग साकारली. सुपर नॉक. एक मॅच मध्ये 62 आहेत, एक मॅच मध्ये 66 आहेत, एक मॅच मध्ये 22 आहेत आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा विकेट्स घेतल्यात त्यानं. बॅटिंग आणि बॉलिंग व्यतिरिक्त सर कॅप्टनशिप जी असते इनफिल्ड, ऋषी बेडा तुम्ही कुठे चाललात? अजून एक मॅच बाकी आहे. 150 रन एक्झॅक्टली कम्प्लीट केल्यात विशाल चितेकरनं. 150. आणि आता मात्र गोलंदाजाची या आतुरतेने आपण वाट बघतो. केतन पाटील यांची बॉलिंग बघायला भेटेल. तर पंकज गायकर काय बोलतच नाही, ब्रेक फिरवलेत नुसतं. रोशन गातार, तुम्हाला एक ओव्हर आहे का? अरे बापरे, किती रनाचं टार्गेट असतं तुम्हाला? 10 का 12? किती? 5 रन? 15 का 50? सायराज कुठे जायला गेला? आणि चमकेश दिवेकर. लाले फोन आहे का? सायराजला फोन. मला तर वाटतं ह्या मॅचला चमकेश यांना बॉलिंग भेटली नाहीये. गटोटच. आणि हा कोण प्लेअर चाललाय? 11 झाले, 12व्याची गरज नाही. येऊन बसा परत इथं. कोणाला? अरे संघाची टिंगल करता इथे बसून. जीन्स घातले, पेनल्टी देण्यात येईल 90 रनांची. तुम्ही येऊन इथं बसा, हराल मॅच उगाच. ट्रॅक कोण नाही देऊ शकत. तुम्ही कशाला चालले? तुमचा बॉल लागलाय, परत लागायचा. घे गणेश. ज्यूस घेऊ ना मला. गरज असेल तर नाना देविका जाऊ शकता तुम्ही. एक मिनिट थांबा. हॅलो, काय बोल? अरे नाही, इथं त्यांची समोरची टीमच नाही. येत असेल तरी कॉमेंट टाइमपास करायला. हा नको, समोरची टीमच नाही, कशाला यायचं? हा आपल्या अपोजिट आव्याचे कोणीच नाही, 2च जण आहेत.
हा राजला पाठवू का राजला? राज एक मॅच जरा फिल्डिंग करायला जा विशालच्या टीम मध्ये. आणि महेश दादा तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत NPPL मध्ये. प्लीज तुम्ही येऊन स्टेजवर बसा. काल तिथे चालू होतं ना विकेट मग नवीन आणि नॉर्मल आणि स्वतःचा टी शर्ट काढून दिलं, ह्याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. प्लीज कॅमेरा इथं मारू नका कॅमेरा. नाही सांगितलं मारायला सांगितलं असतं मारला असता. गणेश सोनावणे तुम्ही बाईकवर प्लीज बसू नका. अरे नका बसूया प्लीज, तुमच्या नावावर नाही ती रजिस्टर झाली का? तुम्ही फील घेताय का मॅन ऑफ द सिरीज? हा ठीक आहे मग घ्या. ओमकार कोळी तुम्हाला उगाच कपडे घालायला लावले. मॅच होणार नाही वाटतं आता. दुसऱ्या टीम मध्ये चान्स आहे, खेळाल काय? बॅटिंग बॉलिंग स्वप्नात भेटू शकेल. आज काय इथे सेमीफायनलच्या सामने मानस लाले काय बोलताय तुम्ही? काय रात्री तुम्ही घरात असून बोलले मी कामाला जाणार आहे. अहो तुम्हाला रात्री बघितले मी. तुमच्यामुळे ऋषी नाईकची भांडणं आली. मला फोन केला आता. वाईट गोलंदाज पण हर्षलने जर ऍडजस्ट केलं असतं तर ऍडजस्टमेंट झाली असती, पण हर्षलने ऍडजस्टमेंट केली नाही काल. आता एक मॅच खेळायला येऊ होता ऋषी, पण आता समोरची टीमच नाही ना. तर आज त्यांनी 80-90 रन एकट्याने मारल्या असत्या 100%. ह्याच्या नंतरची मॅच जो टॉपर असेल त्याची होणार आहे. एक मॅच होती याच्यानंतर, पण समोरची टीम नसल्या कारणाने ती मॅच स्किप होणार. आता डायरेक्ट जो टॉपर असेल मधला पहिल्या ग्रुपचा जो टॉपर, दुसऱ्या ग्रुपचा टॉपर, त्याची मॅच होणार. तर अल्टो तुम्ही तयार राहावे, तुमची मॅच होईल याच्यानंतर, आणि याच्यातला जो जिंकेल त्याची मॅच होणार. आता नंतर रात्री मी प्रॅक्टिसला होतो, तुम्हाला 6 बॉल टाक, 3 बॉल नको. एक गोष्ट क्लिअर करायची आहे, प्लेऑफच्या मॅच असणार आहेत IPL सारख्या, त्यामुळे जो विनर असेल त्यातला जो जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये क्वालिफाय होईल. जो लुजर असेल तो थर्ड आणि फोर्थ मध्ये जो जिंकेल त्याची परत खेळ. 2 संध्या भेटणार आहेत ना. मग तुम्ही कसे काय टी शर्ट घातलेत? कोणाचे? कोणी? उत्कृष्ट शॉट आणि हा षटकार. आदित्यच्या बदली मला जर केतननी पहिली ओव्हर टाकली असती तर 6 नसता पडला. फर वाला बॉल टाकत नाहीत का केतन तुम्ही? जुना बॉल पाहिजे का? 5वी ओव्हर टाकाल का? 5वी का 6वी देऊ तुम्हाला? उत्कृष्ट शॉट, कव्वाच्या दिशेने चौकार. प्रेम नाईक यांचा फॉर्म काल काहीतरी थोडा गडबडलेला होता, पण आज ते टच मध्ये दिसत आहेत, चांगली फलंदाजी करतात. फील्डिंग मध्ये चेंजेस.
प्रेम ट्रॅक खाली करा. हा कॅप्टनच्या माइंड गेम मध्ये प्रेम फसलेत. मला वाटतं 24 तास 24 आवर्स पाहिजे. क्षेत्ररक्षण बघितले ते 4 लेग साइडला 5 ऑफ साइडला सर्कलच्या ओव्हरला ते पण. कॅच कॅच नाही नाही हा चौकार. आदित्य यांची तारीफ करायला लागेल. ज्या ठिकाणी फिल्डिंग लागेल त्या ठिकाणी बॉलिंग करत अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. आणि आता मात्र केतन पाटील आता बघूया किती हातभर फिरवतात. मनातल्या मनात नका असो डायरेक्ट असा. आणि गॉगल काढा बॉलिंगला जाताना. नंतर तुम्ही तो वेस्ट इंडिजचे सुलेमान बेन वाटाल. हा गॉगल पण काढा. आरिवली ब्रँड केतन पाटील. हॅलो. वैभव तुला कसं वाटतंय कोर टाकून कसं. हा भारी वाटतंय. व्हिडिओ काढ आपली रील एक आणि येऊ दे. तो एक बॉल जो विशाल जितेकरांना मी डॉट काढलाय. हा बघा फिरवलेला बॉल. अरे फिल्डिंग 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 मात्र फिल्डिंगची गरज आहे. बॉलर चांगली बॉलिंग टाकतो पण फिल्डर सपोर्ट नाही करणार तर केतन पाटील काहीच करू शकत नाही. केतनला जर फिल्डरांची साथ भेटली तर 4 बॉल डॉट काढू शकतो एवढी क्षमता आहे केतन पाटीलकडे. पाय असा ठोकलाय. आणि मात्र केतनला दाखवलाय जांभळाचा झाड. केतन पाटील 2 बॉल 10 रन दिले. तुमच्याकडनं ही बॉलिंगची अपेक्षा नाहीये. आणि रिव्हर्सचा फटका. परत एकदा चौकार. केतनने 2 बॉल फिरवले. आता जोरात टाकायला गेले पण सचिन मोरे पण मुरगेला फलंदाजी. केतन तुमच्या हातावर तो बघतोय तुम्ही काय टाकताय त्याप्रमाणे फटके. रोशन कातर तुम्हाला एक ओव्हर भेटली पाहिजे. तुम्ही डॉट काढाल. केतनला काय जमत नाही वाटतं. आता सांगा जरा टिप द्या जरा टिप द्या. अजून एक षटकार. केतन तुम्हाला आता समजलं असेल वाटतं. इथे येऊन बोलणं सोपं असतं तिथे करणं कठीण असतं. हसू नका. 2 बॉल डॉट काढा. बॉल आहात तुम्ही 15,000ला गेलेत NPBL ला. विशाल ते काय शांत आहेत कारण त्यांना माहिती स्कोअर जास्त आहे. अजून जर 2 सिक्स काढले तर नंतर रौद्र रूप घेतील. कोण माया रे. माया कोण आहे. त्यांना अनाऊन्स कर ही मॅच जर विशाली हारले तर यांची सुपर ओव्हरची मॅच यांच्यावर. आता तो माया कोण रे. मनस माया कोण. माया कोण आलं. कल्लू बरोबर टॉप साठी सुपर ओव्हर 1 ओव्हर. त्यामुळे बॉल द्या रे बॉल द्या. टाइमपास नका करू. ए बॉल दे ना तिथनं. एक गाणं दे रे बॉल. काय झालं ना कॉमेंट्री आम्ही करतो. तुम्ही प्लीज शांत बसा. तुम्ही का शांत आहेत पण तुम्ही बोला काहीतरी बाहेरनं सपोर्ट येऊ द्या. कोण माया काय झालं तुझं. याला बोलतात गोलंदाजी. 4 फटके खाल्ल्यानंतर विकेट काढून दिले. वा केतन जो तुम्ही अग्रेशन दाखवलाय. 4 जेव्हा फटके मारले तेव्हा दिसलं तुमचं अग्रेशन. आता कशाला दिसतोय. पण NPBL एवढी कमिटी ऑर्गनायझरशी आहे तेवढे धन्यवाद आपल्याला भाऊ कदम यांना पण द्यायला लागेल. प्रत्येक बाहेर गेलेला बॉल ते आपल्याला आणून देतात. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हॅलो.
गणेश, मला असं वाटतंय का रोशन काथार खूप खुश आहेत, खूप म्हणजे आणि त्यांच्यासोबत केतन पाटील पण खुश आहेत. अग्रेशन बघितलं असतं यांचं. आज विशाल जिते याच्या पाठच्या कारण रोशन कातर आहे. रात्री राजीव गांधीला बसून जी त्यांनी स्ट्रॅटेजी केली आहे ना, त्याचं हे फळ आहे. कमॉन यार गणेश. आणि हा पहा सुरेश चौकार. गणेश म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी माझे दोन भाऊंची कमतरता मला जाणवते. मयूर गावंड आणि विरू गावंड ते जर असते थोडे चुस्त मॅच झाल्या असत्या. 100%. अजून तुम्हाला असं वाटत असेल पण मयूर गावड लाईव्ह मॅच बघतोय. कारण की एक सिरीजचा प्लेअर मॅचच्या डायरेक्ट बाहेर गेला, नाहीतर तुम्हाला जुगलबंदी पाहायला भेटली असती. 100%. मयूर असो जरी इथे उपस्थित नसला तरी तिकडनं प्रत्येक जणांची लाईव्ह मॅच बघतोय आणि कमेंट करतोय. हे बॉल द्या रे बॉल. अल्टो पण ह्या वर्षी आपले एनपीपीएल जे ट्रॉफीज आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अतिशय सुंदर ट्रॉफीज. अशा ट्रॉफीज आपल्या पहिले कधी नव्हत्या. ज्या अशा कोणाला भेटेल त्यासाठी खूप पॅकर खुश असेल. खूप सुंदर ट्रॉफ्या. गणेश, ट्रॉफ्या तर चांगल्याच आहेत, आयोजनही चांगलं आहे. थोडस कुठे 7 आणि 8 तारखेचं थोडं कॅन्सल झालं, त्यामुळे खूप प्लेअर नाही म्हणजे अरेंज नाही झाले, पण प्रॉब्लेम मोठा होता. पण तरी देखील आपण 14-15 तारीख काही करून आपण मॅचेस भरवणार होतो. आणि म्हणजे सर्व सहकार्य आपण म्हणजे विशालदानी जे अरेंजमेंट केली आहे एकट्याने, म्हणजे एकट्यानेच सर्व गोष्टीची मॅनेजमेंट केली. कारण आम्ही फक्त सहकार्य करायला होतो, पण ट्रॉफी पासून म्हणजे पॅकर बघण्यापर्यंत प्रत्येकाला स्पॉन्सर करणं, तरी आपण खूप स्पॉन्सर कमी केले यावेळी. म्हणजे जे आपल्याला गरज आहे तेवढेच आपण स्पॉन्सर करून या टुर्नामेंट करतो, म्हणून त्याचं यामागे खूप मोठे यश आहे. नेहमीच एमपीपीएल आपले होतं त्याचं मागचं कारण म्हणजे विशाल जितेकर हे पिलर आहेत. कारण की जर विशाल जितेकर नसेल तर आज मॅच पण बघ तू किती वाजता चालू झालं, पण तो असता तर मला असं वाटतं 9लाच बॉल पडला असता पहिला. 100%. आणि स्वप्नीलची गैर घेतली गेली नसती. म्हणजे एक नावाचा ब्रँड आहे ज्याला उगाच नाही विजय म्हणत. मला वाटतं प्रेमला वाटतं की रायगडची मॅच घडली लेदरची. टेनिस आहे बाबा, 5 ओव्हरचीच मॅच आहे. 6 बघायची तर आम्हाला प्लेट नाही बघायची. ठीक आहे गणेश, कारण तो थोडा आजारी आहे, नाहीतर त्यांनी खूप चांगले असे मॅच खेळलेले आहेत त्याच्या आधी. थोडा आजारी असल्यामुळे त्याला जमत नाहीये. काय असतात काही प्लेयरचे प्रॉब्लेम. असू शकतं. अभिषेक फलंदाजी करणार आणि पुढच्या वेळी अभिषेकला मी 200% घेणार. मी काय म्हटलं होतं, षटकार. अल्टो जसं तू बोलतोय तसं षटकार मारतोय तुझा प्लेअर. अरे म्हणून सांगतेस चलो तू पुढच्या कॅप्टन नको अरे बोलतो प्लेअर तर पाहिजे म्हणून तुला जमला नाही. सच्या दोघं पण बंद करू कॅप्टनशिप. स्कोर किती आलाय? 49 स्कोर. हो अभिषेक काय फलंदाजी करतोय. थोडासा मला असं वाटतं बॉल स्विंग झालाय. 49 रन झालेले आहेत. 49. अभिषेक तुम्ही 1 6 मारलाय, पण समोरचा गोलंदाज विशाल जितेकर के बल्ले से ये आए 6 रन. आणि मुरुडचा प्लेअर ओहो रोहित, भरपूर टाइम वाट बघत होता मला बॉलिंग कधी भेटेल आणि आता त्याला चान्स मला भेटला. असं वाटतंय हा देखील खेळाडू आरपीएल, पीपीएल आणि आता एनपीपीएल आणि चांगला खेळाडू आहे. एमपीएल मुरुड प्रीमियर लीग पण. नक्कीच एवढ्या टुर्नामेंट खेळतोय तर त्याला तेवढा अभ्यास असेल. गणेश चौकटच्या नंतर त्याचाच नंबर आहे. रोहित मुरुडचा अजून एक धुवाधार गोलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे. काय आला? हे काय केतन? हे केतन काय आला? हर्षलदा तिथे कॅप येणार आहेत का बघ. हॅलो. रोहित नागोजी बॉलिंग एंडला. गणेश काय म्हणशील, समोर प्रेम. रोहित नागोजी वर्सेस प्रेम नाईक बॅटल काय रंगेल. षटकार. बाबा विशालदा लई लांब उपट 9वा. अल्टो तुम्ही 2 बॉल पूर्वी बोलत प्रेम आजारी आहे. आता आजार पण कुठे गेले. रागाला त्याला भाई, माणसाचा इगो असतो. किती स्कोर किती राहिले बघ रे. तिसरे 4थी
अच्छा, याच्यानंतर होणारी मॅच म्हणजे हर्षल भुजबळ तुमची आणि तुमच्या विरुद्ध हिरामण नाईक यांची मॅच. तुमच्याकडे फटाफट बोलून द्या. गणेश अजून 6 बॉल होऊ दे, मग नंतर आपण कॅल्क्युलेशन सांगू का कुठली टीम खेळेल, कारण की 11 चेंडू 44 धावा आहेत, मॅच चालू आहे. चालेल चालेल. त्यामुळे ओ हो 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 हो, मला असं वाटतं कॅप्टनला अजून एक गोलंदाज भेटला. कॅप्टन तुमचा लेफ्टी गोलंदाज मला वाटतं असं संघात दिसत नाहीये. जसा आमचा संदेश पाटील बॅट्समन गेला तसा. नक्कीच नक्कीच ज्यांचं जेन्युन रिझन आहे त्यांचा प्रॉब्लेम नाहीये, पण हे खांदा बोलीत खेळायला गेलेत असे व्हिडिओ आले. पुढच्या वर्षी त्यांना बाद करण्यात येईल. हो 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 हो, हा आहे ब्रँड बामण डोंगरीचा, नाव आहे प्रेम नाईक, त्याच्या बॅट मधून धमाका. 9:38. मग कठीण अल्टो कठीण असं काहीच नसतं, दोघांना इव्हन चान्स आहे. इव्हन चार्जर्स मुळे आपला भाऊ इव्हन चार्जेस मुळे ही आपली मला असं चालू आहे. वाटतंय कुठेतरी चांगलं कॅल्क्युलेशन आहे. आम्ही काहीच बोलत नाहीये त्याबद्दल, काहीच बोलत नाहीये. अजून एक धमाका मैदानाच्या बाहेर ठोकलाय, नाव आहे प्रेम नाईक, त्याच्या बॅट मधून धमाका. पाणी पाणी प्रोव्हाइड करा, ऊन खूप आहे, पाणी द्या, पाणी द्या, पाणी पाहिजे. नवीन गोलंदाज जो आपल्या या ग्राउंडवर त्याला एवढं सोपं बॉलिंग करणं इथे नाहीये, कारण की या ग्राउंड जे रेग्युलर प्रॅक्टिस करतात त्यांना अंदाज आहे विकेटचा. अंदाज म्हणजे आपले खेळाडू हे टॉप क्वालिटीचा क्रिकेट खेळतात, आणि आपल्याला जे तुमच्यासारखे एक अनुभवी खेळाडू लागलेत, हर्षलदा असेल, गणेश पारंगे असेल, ऋषी नाईक असेल, विशालदा असेल, अजून चांगले, आणि आशिष मेरोल सारखा खेळाडू आपल्या मैदानावरती रोज प्रॅक्टिस करतो. त्यामुळे कुठेतरी आपले खेळाडू देखील त्याच लेवलचा क्रिकेट आता खेळायला लागलेत. आणि आपल्याकडे 7 नावाचा टेनिस क्रिकेटचा भाष्य आहे, पण मयूर गावंड हा 8 फुटे. सध्या 8 फुटेचे 10.5 फूट झालेत. 10.5 फूट झालेत. मात्र मी एकच म्हणेन, गणेश शंड राहण्यापेक्षा बादशाह राहिलेला बरा. बरोबर. आणि ऋषी बेडा परत एकदा. अरे या 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 जाऊ नका, या 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 तुम्ही एवढ्या वर्षात खेळायला आलेत. या ऋषी बेडाने जी कॅच धरली ना, गणेश, मी तेव्हा ज्याला त्याला हात मिळवायला गेलो तो बोलला, अरे हा 4 बॉल धरले का मला. त्याच्या कॅचपेक्षा तुम्ही जी काल माझी कॅच बघली त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी तुला सांगतो, प्ले सेफ माझी डेंजर लचकली, पण आता कारण देऊन फायदा नाही. सेकंड पॅट्रिक सारखं तुमचा पण स्टिकर येणार आहे ग्रुपला, प्ले सेफ. एक चांगल्या बॉलची गरज, एक चांगल्या बॉलची गरज मॅच मध्ये राहण्यासाठी. आणि बिर्याणी आलेल्या आहेत, पण त्या आम्ही आयोजकां थ्रू वाटू. व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. 6 चेंडू 30 रनांची. ओमला बोलू काय? ओमनी मगाशी चांगली बॉलिंग केली 37 ला. कुठे? ह्याच ग्राउंडवर इथे. काल ओम डे खेळलाय, नंतर नाईट पण खेळला, आणि आता परत डे खेळायला आलाय. काय म्हणणं आहे तुमचं? सचिन मोरे पण काल रात्री नाईट खेळत होता, त्याचाच इफेक्ट खूप आहे. 5 रनांची ओव्हर टाकून अजून डीप मध्ये सांगू शकत नाही, थोडीशी विकनेस आहे मित्राला माझ्या. 5 ओव्हर, अजून 2 ओव्हर मागत होता, पण आल्टोनी नाही दिल्या. मी अजून 2 बेर बोलतो. चुकीचं केलं आल्टो. तुम्ही तुमच्या टीमला खुश ठेवत नाही म्हणून. नाही गणेश, आमचं आम्ही टीमला खुश ठेवू, कारण आमचा संघनायकच खूप खुश आहे. नाना दिवस काय बोलताय तुम्ही, ते काय बघताय? मॅच वर लक्ष ठेवा. 6 बॉल 30 आहेत, मॅच अजून होऊ शकते. प्रेम स्ट्राईकला आहे. उत्कृष्ट शॉट, पण फिल्डिंग रचना बघा, फिल्डिंग रचना बघा. ही रचना, ही विशाल जिथे गरज लावू शकतो, बाकी कोण नाही लावू शकत. समोर फिल्डर, जशी फलंदाज जशी फिल्डिंग तशी गोलंदाजी. वाह आदित्य. वाईट बॉल, वाईट बॉल, एक चांगला बॉल टाकून एक वाईट. फिल्डिंगची रचना, वाह.
ए भाई आम्हाला आहे का नाही बद्दन हर्षल तुमच्या टीमचे प्लेअर बोलून घ्या. खूप कॅच आहे कॅच आहे कॅच आहे कॅप्टन कॅच आहे कॅच होती कॅप्टन. बॉलिंग चांगली पण फिल्डरची साथ नाही. रोहित तुम्ही 3 6 खाल्लेत काय म्हणणं आहे तुमचं. हा ग्राउंडचा अंदाज आला की नाही तुम्हाला आता एक ओव्हर टाकून. हा तुम्ही भरपूर वर्षानंतर आम्हाला इथे खेळताना दिसलेत. हा कुठे कुठे प्रॅक्टिस चालू तुमची. फक्त स्टेटसला आम्हाला रीलच दिसत आहेत. प्रॅक्टिस चालू आहे का नाही. खूप चांगला बॉल खूप चांगला बॉल. अरे बापरे मला वाटतं गॉगल तुम्ही काढलात तर अजून तुम्हाला बॉल चांगला दिसेल. गॉगल काढा जरा इथे सावली आहे ऊन नाहीये. आता बॉलिंग चांगली टाकतोय फिल्डरांनी साथ दिली पाहिजे. ही मॅचला रन जास्त पडून क्रुशियल मॅचला तुम्ही मॅच हरवू शकता रोहित. उत्कृष्ट बघा तुम्ही बाउंड्री सोडली त्यांनी पुढच्या बॉलला अजूनही चौकार मारले. खूप चांगली फलंदाजी प्रेम नाईक कडून. प्रेम नाईकने मला तर वाटतं बामाडोगरीमध्ये एंट्री केली पाहिजे आता. 17 बॉल 48 प्रेम 2 रन पाहिजे तुमच्या 50 साठी. चांगली इनिंग संपवा. NPPL मध्ये 50 मारायचा चान्स. प्रेम व्हेरी गुड शॉट. और सोडले बॉर्डर या प्रेम नाईकच्या 50 रन. तन्मय एडिट्सनी रील बनवायला घेतली येईल 1 तासात. आल्टोच्या बॅटने सगळे रन मारतायत. वा आल्टो तुम्ही पण 50 मारा पुढच्या मॅचला. चांगली इनिंग घ्या. प्रेम एक शेवटच्या बॉलला एक चांगला षटकार येऊ द्या. तुमची इनिंग चांगली संपवा. आणि हा षटकार पण मानसताले प्रत्येक वेळी चुकी बॉलची नसते. फिल्डरांनी पण साथ दिली पाहिजे. तुम्हाला पण मागाच्या बॉलिंग मारल्यात किती. तुमच्या बॉलिंगला पण कोणीतरी कॅच सोडली होती वाटतं. हा सोडलेली ना मग तुम्हाला माहिती असेल. फिल्डर जेव्हा साथ देत नाही. काल आमचे बॉलर बघितले कसे 24-24 खात होते प्रत्येक मॅचला.